नमस्कार मंडळी. रात्रीच मी पुरणाच्या पोळीचं सगळं प्रिपरेशन करून घेतलेलं होतं, कारण की सकाळी उठून लवकर देवाला नैवेद्य दाखवावं आणि आम्ही तिघांनी पण जेवण करावं. पण असं काही एक झालेलं नाही आहे. ठेवलं सगळं बाजूला आणि पोहे बनवले आणि तिघांनी मात्र पोहेचा नाश्ता अगोदर केला. नंतर माझ्या लक्षात आलं की श्रीमईसाठी थोडं कमी तिखटचे पोहे पाहिजेत. मग तिच्यासाठी पण बनवून घेतला आणि लगेच तिघं नाश्ता केलं आणि लगेच मी कामाला लागले. पण श्रीमई काही मला सुधरू देत नव्हती. तरी पण तिला मी गडबडीत हाकलून लावलं आणि म्हटलं चल बाई कामाला लाग आता. सगळ्यात अगोदर मी पोळीचं पीठ चांगल्यापैकी चुरून घेतलं, कारण की 2-3 तास अगोदर पीठ भिजवून ठेवणं चांगलं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की तेलाची कॅन खूपच खराब झालेली होती. त्याला पण छान स्वच्छ करून घेतलं. इतकी थकले की मी चहाच करून पिलं. आणि त्याच्यानंतर मात्र हे डीमार्टचं सामान आणलेलं होतं, त्याला पण सगळं डब्यात भरून घेतलं. सगळं काय व्यवस्थित करून घेतलं. काही नाही, नुसते कामं सुचत असतात मला. तेवढ्यात मात्र एक पार्सल आलेलं होतं, जे की आमच्या वन ऑफ माय फेवरेट सबस्क्रायबरपासून मला हे गिफ्ट्स रिसीव झाले होते. इतके छान गिफ्ट्स होते ना, त्याच्यामध्ये श्रीमईसाठी काही बुक्स होते. खूपच क्रिएटिव्ह होते सगळे बुक्स. आणि त्याच्यानंतर दुसरं होतं जे माझ्यासाठी होतं. माझ्यासाठी परफ्यूम्स, ते असे काही बरेच गोष्टी होते. ते बघून मला इतकं छान वाटलं की पहिल्यांदा मला माझ्या सबस्क्रायबरकडून एवढं छान गिफ्ट्स रिसीव झालेले आहेत. सगळं खोलताना एवढी एक्साइटमेंट होती की काय आहे मध्ये. ये वाव, छान वाटलं खूपच. मग सगळं बघितलं, मग ठेवलं सगळ्या गोष्टी सांभाळून. श्रीमईचं मात्र त्या गिफ्ट्समध्ये ना चॉकलेट्स पण खूप सारे होते. मग त्यांनी इतके चॉकलेट्स पाठवले ते. श्रीमईनं मात्र पहिल्या अर्ध्या तासामध्ये सगळे चॉकलेट्स तिच्या पप्पांसोबत सगळं संपवून टाकलं. नंतर मी पाहायला आले चॉकलेट्स भेटले आहेत का माझ्यासाठी. काहीच नव्हतं तिथं, सगळं संपवून टाकलं होतं. ठीक आहे, काही हरकत नाही. पण गिफ्ट्स म्हटलं तर खूपच सुंदर होते आणि हे सगळे गिफ्ट्स होते त्यांचे. चॉकलेट सगळे इकडून गायब झालेले आहेत. त्याच आनंदामध्ये मी इतकी छान पोळी कधी नाही, ते फर्स्ट टाईम बनवलं म्हणलं तरी चालेल. खूप छान पोळी जमली होती. इतकी चांगली जमली होती की आम्ही तिघांनी मस्तपैकी जेवण केलं आणि त्याच्यानंतर कुठलाच व्हिडिओ बनवलं नाही आणि मस्तपैकी 4-5 तास आराम केला. थँक्यू.